आपल्याला परीक्षेला एक कोडं असतं बघा. इथं कोड्याचा संदर्भ 3 गणित दिलेले आहेत आणि 3 गणितांची आपल्याला उत्तर दिलेत. ह्या 3 गणितांचा संदर्भ जो असेल तोच संदर्भ आपल्याला कुणाला लावायचा आहे? चौथ्या गणिताला लावायचा आहे. म्हणजे 5 त्रिक तुम्ही लगेच म्हणणार 15, तर हे 15 उत्तर नाही. बघा 8 दुने 16, इथं 16 आहे का उत्तर? नाही. तर काय केले त्यांनी? तर आपल्याला काय केले बघा, 2 16 पहिल्यांदा ह्यांचा काय केलेला आहे? गुणाकार, आणि त्यानंतर ह्यांची बेरीज केले. 2 आणि 8 10, म्हणजे उत्तर किती झालं? 26 आहे का? तसंच करायचं आपण. 3 7 21 आणि 3 आणि 7 मिळून किती बेरीज झाली? 10. उत्तर किती आलं? 31. आपलं उत्तर इथे 31 आहे. त्याच्यानंतर 4 न 6 ला गुणा, 4 सक्क 24, 4 आणि 6 मिळून किती झाले? 10. बरोबर त्याचं उत्तर किती आलं? 34. आलं का? ह्या गणिताचा जो संदर्भ आहे तोच गणिताचा संदर्भ आपण आता चौथ्या गणिताला लावणार आहोत, जे आपल्याला उत्तर काढायचं आहे. 3 5 15, 3 5 15 आणि 3 आणि 5 यांची बेरीज किती होते? 8. आणि ह्यांची आता आपल्याला काय करायचे? बेरीज. म्हणजे एकदा गुणाकार आणि याच संख्यांची आपल्याला बेरीज मांडली. 15 आणि 8 किती होतं? 23. पर्यायामध्ये 23 आहे का? आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असेल? उत्तर. समजलं?